जय महाराष्ट्र मित्रांनो. अखेर उद्धव ठाकरे यांचा महापौर बसला. भाजपच्या वतीनं पाठिंबा जाहीर करत ठाकरेंनी मात्र शिंदे सेनेला चारी मुंड्या चित केलंय. मित्रांनो, बातमी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीची. बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आणि उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा केला महाराष्ट्राच्या खऱ्या युतीचा श्रीगणेशा. जाणून घेऊया महत्वाची बातमी. आपल्या राज्यातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. या घडामोडीच्या पाठीमागे राज्याचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणात खेळलं जाऊ शकतंय. यामुळे नेमकं काय घडलंय पाठीमागे देखील बघूया. सविस्तर अपडेट. उद्धव ठाकरेंचा महापौर बसला, त्याला दिला अखेर भाजपने पाठिंबा. ठाकरेंनी एका दणक्यात सगळेच डाव केले बाजूला. तर या 4 नेत्यांची होणार हकालपट्टी. शिंदे सेनेसाठी अतिशय धक्कादायक बातमी आता समोर येऊ लागलीय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कल्याण, डोंबलेस, ठाणे या 2च महापालिका मिळाल्या असताना इतरत्र मात्र भाजपने सगळ्याच बृहन्मुंबई क्षेत्रातील महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. पनवेल महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, इकडे मुंबई महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिका ताब्यात घेतल्याच्या नंतर शिंदे गटाला आता सत्तेतून बाहेर फेकून देणार असं चर्चा सुरू असतानाच अखेर आता डाव साधला उद्धव ठाकरेंनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी. दोघांनी एकत्रित काल रात्री मुंबईमध्ये मीटिंग केली. या मीटिंगच्या दरम्यान देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये युवतीवरती शिक्कामोर्तन. ही युवती 100% महापौर पदासाठी आहे असं उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट संकेत दिलेत आणि तशी आज सुरुवात देखील झाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा महापौर आता बसतोय आणि तोही एका दणक्यात. त्यामुळे ठाकरेंनी ज्या प्रकारे खेळी केली होती तोच खेळ अखेर समोर आला. ठाकरे महापौर करणार, शिंदेंच्या भाजपच्या अडचणी वाढणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. मात्र आता चंद्रपूर महानगरपालिकेत देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठवा द्यावा की इकडे शिंदेला पाठवा द्यावा की काँग्रेसला अशा चर्चा होत्या. मात्र सध्या जर उद्धव ठाकरेंचा महापौर करायला भाजप तयार असेल तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेना नेते देखील भाजपचा पाठिंबा घेऊन चंद्रपूरमध्ये आपला महापौर बसवणार आहेत. त्यामुळे भाजपचा उपमहापौर तर उद्धव ठाकरेंचा महापौर. ठाकरेंचे येथे 10 नगरसेवक आलेत, भाजपचे 27 नगरसेवक आलेत. तरी देखील उद्धव ठाकरे यांना चंद्रपूरचा महापौर होण्यासाठी त्यांना राजी व्हावं लागते. अन्यथा काँग्रेसची सत्ता या ठिकाणी येऊ शकते. यामुळे उद्धव ठाकरे यांची सत्ता इथे स्वतः ताब्यात आणल्यामुळे ठाकरेंनी आपल्या 10 नगरसेवकांचं कौतुक, अभिनंदन केले. अशा प्रकारे मुंबईत देखील काहीही घडू शकतं. म्हणून उद्धव ठाकरे शेवटच्या क्षणी आपल्या उमेदवारांना आपला महापौर अर्ज, उपमहापौर अर्ज मी भरा, ताकद मी लावतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंनी अखेर राजकारणाच्या पलीकडे जाऊन केल्या. मुंबई वाचवायची हा मुख्य हेतू असल्याने शिंदे गटाला महाराष्ट्राच्या सत्तेतून, मुंबईच्या सत्तेतून बाहेर टाकण्यासाठी उद्धव ठाकरे कोणतीही खेळी करायला तयार असणार. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. राज्यातून सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सगळ्यात मोठी चर्चा. मित्रांनो, नवी युती, नव्या युतीची सगळ्यात मोठी चर्चा. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उडाली खळबळ. राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदेंना जबर धक्का. शिंदे यांची शिवसेना सत्तेच्या बाहेर फेकून देणार. देवेंद्र फडणवीस यांचा सगळ्यात मोठा निर्णय अखेर जाहीर. नेमकी काय बातमी या घडीची? या बातमीने सध्या शिंदे गटात प्रचंड मोठी खळबळ उडल्याचं चित्र आपणाला प्रथमदर्शनी जाणवतंय. या बातमीमध्ये सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाल्याने शिंदे गटाला नेमका कुठे धक्का बसलाय आणि भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेर सत्तेचा नवीन श्रीगणेशा केलाय. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेतून फेकून देणार अशा भाजपच्या मंत्र्यांच्या गेल्या 2 महिन्यांपासून अतिशय चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे यांचे देखील मंत्री भाजपला कंटाळले होते. भाजप सध्या आपल्याबरोबर वर्तन बरोबर करत नसल्याचं देखील त्यांनी टीका केल्या आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी राजकारण करत हा सरकारचा फेल्युअर आहे का, अशी देखील टीका सध्या भाजपवरती शिंदेंच्या मंत्र्यांनी केली होती. आता मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली असून कालच रात्री या संदर्भात सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये मोठ्या हालचाली सध्या निर्माण झाल्या होत्या. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबईमध्ये महापौर कोणाचा बसवायचा इथपासून ते मित्रांनो दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिंदेंना धक्का देऊन शिंदेंची सत्ता बाजूला सारून शिंदेंची सत्ता येणार होती. मात्र भाजपला पाठिंबा देऊन चंद्रपूरमध्ये आपला स्वतःचा महापौर करणार आहे भाजपा. उद्धव ठाकरेंना सपोर्ट देऊ शकते. 3 वर्ष उद्धव ठाकरेंचा महापौर, 2 वर्ष भाजपचं महापौर. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र चंद्रपुरातून सत्तेतून फेकून दिल्याने सध्या राज्याच्या
राजकारणामध्ये अतिशय मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांचा रस्ता दाखवल्यामुळे उद्धव ठाकरेंची मात्र हवा अतिशय प्रचंड मोठी असल्याचे इथे जाणवतंय. दुसरीकडे वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रातून आलेले संकेत पुढे येत आहे. आगामी काळात शिंदे सेनेची महाराष्ट्राच्या सत्तेची वाट बिकट राहणार हे आता जवळपास निश्चित बनलंय. कारण की भाजपाने आणि उद्धव ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये आता युतीचा श्रीगणेशा केलाय. म्हणजे खरी जुनी युती आता सगळ्यांसमोर आल्याने भाजप मात्र उद्धव ठाकरेंसोबत जायला तयार आहे. मात्र इकडे एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री यांना आता शिंदेंमुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. सत्तेमधून जर बाहेर फेकलं गेलं तर एकनाथ शिंदेंची साथ सोडायला एकही मंत्री, एकही आमदार मागेपुढे पाहणार नाही. यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये काल रात्री झालेली चर्चा चंद्रपूर महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना भाजपा सपोर्ट करते. त्यामुळे इथे देखील ठाकरेंचाच महापौर होणार हे आता जवळपास निश्चित झालंय आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन सुरुवात मानली जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर फेकल्याची आता त्यांना स्पष्टपणे जाणवलंय आणि इथूनच पुढे महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस चालवणार हे आता जवळपास निश्चित झालंय. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. अजित पवार हयात असतानाच हे चौघे फुटीच्या तयारीत होते. आता पवारांनी याच चौघांना सळो की पळो केलंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने अजित पवार गटाच्या नेत्यांना, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ज्या पद्धतीने घाम फुटलाय ते बघता यामागे त्यांची राजकीय असुरक्षितता असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय. एकीकडे राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाहीत परंतु पाटील असावा असा टोला लगावताच तिकडे प्रफुल्ल पटेल यांचा कसा तिळपापड झाला हे आपण सर्वांनी पाहिलंच. राज ठाकरे वाकरे आम्हाला आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण हवा हे सांगणार का असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारत आपला संताप व्यक्त केला. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देहबोली होती ते बघता पक्ष हातून जाण्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांना त्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बाध्य केलं. याला भाजपनंही मोलाचा हातभार लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीच. शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाले तर आपल्याला राजकीय संन्यासच घ्यावा लागणार एवढी असुरक्षिततेची भावना 85 वयवर्ष झालेल्या पवारांबत्ते या मंडळींच्या मनामध्ये आजही येतेय. याची कारणं काय ते समजून घ्या. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ तसेच सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे मोठे नेते सातत्याने विलिनीकरणाच्या वृत्ताचे खंडन करतात. ज्याहीवेळी विलिनीकरणाचा विषय पुढे येतो त्यावेळी हे नेते हा विषय आपल्याला माहीतच नसल्याचं सांगतात. आता तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विषय अजितदादांनी आपल्याला कधी सांगितला नसल्याचं सांगत अजित पवार गटाच्या नेत्यांना यांना पाठबळ दिलंय. महायुतीसोबत राहण्याचा निर्णय सामूहिक होता आणि तुर्तास तरी विलिनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. परंतु यामागे पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे तसेच अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची काही राजकीय अपरिहार्यता दिसतीये. एक छगन भुजबळ यांच्याबाबत बोलायचं झाल्यास विलिनीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सध्या पक्ष सावरणं आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणे यावर भर दिला. शरद पवार गटात परतल्यास त्यांना मंत्रिमंडळातील स्थान किंवा महायुतीमधील राजकीय संरक्षण गमवावं लागण्याची भीती वाटत आहे. भुजबळ यांनी तर अगदी उघडपणे सांगितले की कोणताही निर्णय घेताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला म्हणजेच मोदी, शहा, फडणवीस यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. समजा विलिनीकरण झाल्यास भुजबळांच्या महायुतीमधील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यांना सत्तेतील वाटा कमी होण्याची भीती सतावत आहे. 2. प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला त्यांचा सर्वाधिक विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यास दिल्लीतील त्यांचे महत्त्व कमी होऊन त्यांची जागा सुप्रिया सुळेंना मिळण्याची शक्यता अधिकची आहे. शिवाय केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार झालाच तर त्यांच्या जागी सुप्रिया सुळे यांचा नंबर पहिले लागण्याची शक्यता असल्यानं आपण राजकीय स्थैर्य गमावून बसू असा धोका त्यांना वाटतोय. त्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी केंद्रीय मंत्रिपदासाठी किंवा पक्ष संघटनेतील वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा करावी लागेल असं वाटत असल्यानं त्यांचा विलिनीकरणासाठी तीव्र विरोध आहे. पटेल यांनी अजित पवारांना साथ देऊन शरद पवारांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्यास त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. त्याचा राजकीय कडेलोट होईल अशी भीती त्यांना वाटते. 3. मुद्दा, राष्ट्रवादीचा राज्यातील चेहरा म्हणून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची संघटना हाताळतायत. विलिनीकरण झाल्यास जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांमुळे प्रदेश अध्यक्षपद सोडावं लागण्याची भीती तटकरे यांना वाटतेय. शरद पवार गटातून जयंत पाटील हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
तटकरे हे अजित पवारांचे सर्वात विश्वासू सहकारी राहिले आहेत. विलिनीकरणामुळे त्यांचे पक्षांतर्गत अधिकार आणि निर्णयांवरील पकड कमी होऊन त्यांना शरद पवारांच्या आदेशांचं पालन करावं लागेल. शिवाय मुलगी अदिती तटकरे यांची राजकीय स्टॅबिलिटी ही सध्या चांगली असून राज्यात मंत्रिपदावर ते आहेत. त्यांच्याही पदाला धक्का लागण्याची भीती तटकरे यांना वाटते. चौथा मुद्दा, धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांचे खास मानले जात होते. त्यांचे भाजपतून राष्ट्रवादीत येण्याचा प्रवासच मुळात अजित पवारांमुळे झाला. धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे व धनंजय मुंडे यांनी सोबतच त्यावेळच्या एकत्र राष्ट्रवादीत प्रवेश करून अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारलं होतं. धनंजय मुंडे यांना राजकीय पाठबळ देण्यात अजित पवारांचा मोठा वाटा राहिला. करुणा मुंडेंचं प्रकरण असो किंवा मग आता सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण असो, धनंजय मुंडे यांना राजकीय राजाश्रय केवळ अजित पवारांमुळे मिळाला होता. आता अशा परिस्थितीत ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार नाहीत, किंबहुना भाजपची मर्जी राखण्यासाठी ते वाटेल ते करतील, असंही राजकीय आखाडा बांधला जातो. एकंदर विलिनीकरण झाल्यास पक्षाची सर्व सूत्रे पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात जातील. यामुळे अजित पवार गटातील नेत्यांचा निर्णय प्रक्रियेतील प्रभाव कमी होईल आणि त्यांना शरद पवारांच्या आदेशानुसारच काम करावं लागेल अशी भीती त्यांना सध्या वाटते. सध्या अजित पवार गटाचे नेते महायुती सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदे भोगत आहेत. शरद पवार गट सध्या विरोधी पक्षात असल्यानं विलिनीकरणानंतर महायुतीमधील त्यांच्या स्थानाबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते. मंत्रिपदं गमवावी लागतील किंवा मग सत्तेतील वाटा कमी होईल असा धोका मंत्र्यांना वाटतोय. विलिनीकरणानंतर महत्त्वाच्या पदांवर शरद पवार गटातील नेत्यांची नियुक्ती होईल अशी भीती अजित पवार गटातील काही नेत्यांमध्ये आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडण्याची सुद्धा भीती वाटते. कारण विलिनीकरण झाल्यास महायुतीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. त्यामुळे सध्या तरी याबाबत अजित पवार गटाचे नेते सावध भूमिका घेऊन भाजप जो आदेश देईल तो पाळतील अशीच राजकीय परिस्थिती आहे. पण लक्षात घ्या, मुंडे, भुजबळ, तटकरे, पटेल, अनिल पाटील यांच्यासारखे अनेक असे भाजप अजित पवारांच्या तंबूतील नेते आहेत की ज्यांना ही युती म्हणजे राष्ट्रवादीचे विलिनीकरण नको असंही बोललं जातंय. अजित पवारांच्या हयातीतच तटकरे, भुजबळ, मुंडे यांचा एक सेपरेट गट अजित पवारांच्या विरोधात रंगताना दिसला होता. मग मुंडेंनी परस्पर घेतलेली फडणवीसांची भेट, परस्पर घेतलेला दिल्लीतील ॲक्सेस, तटकरे, पटेल परस्पर शहांना भेटणं, या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर हा गट तसाही वेगळा झालेला होता. फक्त अजित पवार असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती. आता अजित पवारच नाही आणि त्यामुळे हा अपघात आहे की घातपात या शंकासुद्धा तशाच आहेत. आता हाच गट पुढे जाऊन राष्ट्रवादी टिकवून ठेवेल की फोडून टाकतो हे बघा. आणि जर यथाकदाचित जर विलिनीकरण झाले तर सगळ्यात आधी राष्ट्रवादीतून बाहेर पडणारा हाच गट असेल अशाही चर्चा होऊ घातल्यात. आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय